नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा जयश्री लेडीज चॅनलमध्ये स्वागत आहे. तर माझ्या चॅनलचं नाव आहे जयश्री लेडीज टेलर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आता तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओ स्टार्ट करू. तर आज आपण बनवणार आहे खूप सुंदर लटकन. त्यासाठी बघा मी क्रॉसमध्ये 1.5 इंच पट्टी कट करून घेतलेली आहे. ही 1.5 इंच आहे पहा. आणि त्यासाठी मी हे 3 गोल कट करून घेतले. तर हे गोल तुम्ही कशाच्या पण सहाय्याने गोल कट करू शकता किंवा अंदाजे तुम्हाला जमलं तर अंदाजे करू शकता. आणि आता आपण नॉट बनवायला सुरुवात करू. तर आधी आपण ही नॉट मुडपून घेऊ आणि हिला अशी 1.5 इंच शिवून घेऊ. तुम्हाला जाड पातळ लागत असेल तर कमी टिप मारायची आणि जाड बनवायची असेल तर थोडी जास्त मारायची. शक्यतो जेवढी बारीक टीप मारतात ना तेवढे नॉट छान होतात. त्याच्यामुळे कमी शिवायचं थोडंसं नॉटला टीप मारताना. हे पाहू शकता मी एवढं शिवलं आहे पहा, दिसत असेल इथं. आणि नॉटची लांबी शक्यतो 20 इंच असते, 18-20. तुमच्या लांबीनुसार ठेवायची, कमी जास्त. आणि नंतर नॉटची टीप मारून झाली ना, हा एक्स्ट्रा भाग पण कट करून घ्यायचा जेणेकरून आपली नॉट लटकन दोरी खूप जाड येत नाही. तर हे पहा आपले 2 नॉटच्या पट्ट्या शिवून झाल्यात. आता आपण त्या सुईच्या साहाय्याने पलटी करू. तर हे पहा मोठी हार बनवायची सुई आहे माझ्याकडं आणि त्या सुईने मी पटकन नॉट पलटी करते. 4 पदरी धागा घेतलाय आणि आता आपण तो धागा आहे ना, आपण जिथे शिलाई मारली नाही पहा, इथे ही शिलाई मारली ना, इथून आपण आहे ना वरती काढायची त्या शिलाईवरून. आणि नंतर इथं आहे ना हे 4 पदरी धाग्याच्या मधोमधून अशी इकडे पुढे घ्यायची, म्हणजे इथं एक अशी गाठ बसते. आणि नंतर सुईच्या हे उलटी बाजू आहे ना, उलट्या साईडने सुई अशी आत ढकलायची. हे पहा अशी आत ढकलायची आणि अशी बाहेर काढून घ्यायची. आणि नंतर हे हळूहळू खेचायचं, असं जोरात नाही खेचायचं. हे बघा हे असं आतमध्ये कपडा जातो बरोबर. हे पहा सैल हाताने खेचायचं हळूहळू. हे पाहिजे नॉट पहा पुढे पुढे सरकती आहे, दिसतंय ना तुम्हाला. हे पहा इथे. आणि आपली नॉट पहा आता बाहेर आली. किती छान नाजूक नॉट बाहेर आली तयार होऊन. अशाच प्रकारे दुसरी नॉट तयार करून परत 4 पदरी धाग्याला गाठ मारायची आणि परत मगाशी सांगितलं तसं या टिपेवरून सुई घ्यायची 2 नंबरच्या टाक्यापर्यंत आणि तिथून परत 4 पदरी धाग्याच्या फोल्ड करून ओवून घ्यायची परत रिटर्न. आणि उलट्या साईडने असं परत आतमध्ये जायचं. परत सुई पूर्ण बाहेर काढून घ्यायची आणि लई खेचायचं नाही हा धागा. कधी कधी मशीनचा 4 पदरी धागा सुद्धा तुटतो आणि धागा बाहेर येतो आणि आपला कपडा पलटी ना व्हायचा तसंच राहतो. त्यामुळे हलक्या हाताने असं खेचायचं, जोरात ताण नाही द्यायचं. हे पहा सुरुवातीला त्रास देतं, एकदा नॉट आतमध्ये आपली घुसली लवकर बाहेर निघते. आपली दुसरी पण नॉट पलटून होत आली आहे. इथे कधी कधी असं गाठ वगैरे बसतीये तर आपण तिथे थोडी जागा करून द्यायची सुरुवातीला. इथे कधी कधी पटकन एकाच जागी जास्त कपडा जमा होतो ना, मग थोडंसं परत मागं खेचायचं पुढं खेचायचं म्हणजे आपल्याला
आणि जास्त खेचायला गेले तर कधी कधी कपडा कुचका असला तर नॉट पण तुटते, त्यामुळे जास्त पण नाही खेचायचं. आणि आता आपली नॉट करून तयार झाली आहे. तरी कमीत कमी 20 इंच लांबी घ्यायची, अशी 20 इंच लांबी घ्यायची. एवढी जास्त लांब घेतली का खूप खाली येते नॉट, त्यामुळे 20 इंचच लांबी घ्यायची. तयार केलेत मी. हे गोल आहे ना 4 बाय 4चे, हे पाहू शकता तुम्ही, 4 इंचाचे. हे पहा 4 बाय 4चे गोल कापलेत मी हे कम्प्लीट. आणि आता आपण याच्यावर अस्तर ठेवले आणि हे अस्तर आहे आणि हे मेन फॅब्रिक आहे. तर हे असं ठेवायचं, हे उलट्या बाजूने ठेवायचं. पण हे माझ्या दोन्ही बाजू सारख्याच दिसतात, तुम्ही उलटं चेक करायचं. आणि ही उलटी बाजू इकडनं ही सुईची आणि ही उलटी वरून घ्यायची. मला असं गोल शिवून घ्यायचं बघा. कडकडनी थोडंसं असं गोल व्यवस्थित शिवून घ्यायचं. आपण पहिल्यांदा हे तिन्ही पण गोल शिवून घेऊ आणि त्यानंतर पुढे काय करायचं ते सांगते मी. हे पहा अशी गोल टिप माझी मारून झाली आहे. तशीच आपण या दोन्ही गोलांना शिवून घेऊ. हे खूप लटकन छान वाटतं, त्रिकोणी लटकनपेक्षा हे लटकन छान वाटतं, पाकळीसारखं दिसतं मस्त आणि दाट पण दिसतं. असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही 4-5 तुम्हाला जेवढा आवडेल तेवढा झुपका लावू शकता. आपले तिन्ही पण गोल शिवून झालेत. हे पहा, ही उलटी बाजू ही सुईची. आता आपण हे ना अशी घडी मारून आहे ना इथे मध्ये कट करून घेऊ. सगळे लटकन असे कट करून घ्यायचे. हे पहा असं कट केले आपण. आता इथे थोडं कात्रीच्या साहाय्याने कट करायचं आणि असं पलटून घ्यायचं बघा. असं हे सगळेच लटकन आपण पलटी करून घेऊ आणि नंतर इथे गोल टिप मारून घेऊ. आता पाहे आपलं सगळं पलटून झालेत हे गोल अर्ध गोल. आता हे आपण पूर्ण कडकडीने शिवून घेऊ. गोल शिवून घ्यायचे. व्यवस्थित कडकडेला गोल शिवून घ्यायचं. आणि हे पहा आता आपण इथे लेस लावून घेऊ. तुम्हाला हवं तर तुम्ही आपण 6 कापण्या तयार करणार आहे ना, तर 6च्या 6 याला लावू शकता. पण मी फक्त खाली 2 लटकन येणार आहे ना, खालच्या तळातलं एक, त्यालाच फक्त हे लावणार आहे लेस. बाकी वरचे 2 प्लेन ठेवणार आहे. तर अशी गोल लेस लावून घ्यायची. आता इथे लावून घेऊ. आपले 2 झालेत. आता आपण नॉटला लावून घेऊ. एका साईडचे लटकन बनवू आधी,
तर असं लटकन मधोमध ठेवायचं आणि असं घडी मारायच्या हाफ आणि इकडनं टीप सुरुवातीला थोडी दाब टीप घ्यायची आणि लटकन इकडे या कडेला असे दाबून ठेवायचं. टीप मारताना कधी कधी निसटतं. नुसतं कट करायचं. नाही पहा, एक फुल तयार झालं का आपलं. आता आपण असे इथं 2 फुलं लावून घेणार आहे. तुम्ही इथं कितीही अंतर ठेवू शकता, कमी जास्त. शक्यतो मी 1.5 इंच अंतर ठेवणार आहे. तुम्हाला जवळ लागत असेल तर तुम्ही कमी ठेवू शकता, लांब लागत असेल तर 1-1.5 अंतरावर ठेवायचं. दुसरी पाकळी जोडून झाली आपली. हे तिसरं. तुम्ही इथे 9-10 तुम्हाला जेवढ्या पाकळ्या आवडतील तेवढ्या तुम्ही इथे जोडू शकता. आणि हे पहा, ही तिसरी पण पाकळी जोडून झाली. पलटून घेऊ आणि हे पहा, छान लटकन तयार झाले, पाहू शकता. हा मला तर आणि हे पहा किती सुंदर लटकन झाले. असंच आपण दुसरी सेम नॉट बनवायची. 10 मिनिटाचा व्हायचा. आणि हे पहा, आता आपलं दुसरी पण लटकन दोरी तयार झाली आहे. आणि ही आपली पाहू शकता तुम्ही किती सुंदर लटकन दोरी तयार झाली आहे. अशा सुंदर सुंदर डिझाईन लटकन शिकण्यासाठी जयश्री लेडीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.